आम्ही महाविकास आघाडीमध्येच लढलो। त्याच पद्धतीने की महानगरपालिकाची ही निवडणूक 4 वर्षाच्या नंतर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, याच्यासाठी ती एक चांगली व्हावी आणि सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा असा सर्वच पक्षाचा विचार असेल। पण तोच आमच्या पक्षाचा, इथे काँग्रेस हा मोठा पक्ष होता, त्याच्यासोबत आम्ही आघाडी करावी हा एक आमची मानसिकता होती आणि त्याच मानसिकताचे ते सुद्धा होते। तर त्याच्यामुळे आमच्या 2-4 दिवस चर्चा चालल्या। त्या चर्चेमध्ये 1-to-1 सीट्सवर चर्चा झाल्याने ठरलं की आता म्हणजे काल की दुपारी 12 वाजता आपण घोषणा करून देऊ। मग त्यांचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी आलेत, ते 7 वाजता बोललेत, मग नंतर 10 वाजता, मग आमच्या तिकीट फायनल व्हायची आहे, मग 11 वाजता होईल, अर्ध्या तासात होईल, 1 वाजता होईल। आमचे राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय देशमुख साहेब स्वतः याच्यात इन्व्हॉल्व होते। ते असल्याच्यानंतर तेही स्वतः बोललेत, अरे काय झालं, आपल्याला घोषणा करायची आहे, लोक कार्यकर्ते आपले तात्कळत आहेत, आपल्याला त्यांना न्याय द्यायला पाहिजे, तर लवकर आपल्याला घोषणा, शेवटचा दिवस आहे। परंतु ते काही झालं नाही। सरते शेवटी 2 वाजतापासून काँग्रेसचे जे प्रमुख लीडरशिप आहे नागपूरची, त्यांनी अजिबात फोन उचलणं बंद केलं। याचा अर्थ काय काढता येईल तो आपल्याला काढावा। तुम्ही म्हटलं काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे, हे कसं तुम्ही? मला असं एक शंका आहे की जर एखाद्या वेळेस आपली महानगरपालिका 15 वर्षापासून नाही आहे आणि ती काँग्रेस पक्षाकडे यावी, जर लहान लहान पक्ष त्यांनी सोबत घेतले असते, शिवसेना ठाकरे साहेबांची, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची, हे कुठे ना कुठे त्यांच्या फायद्याचं झालं असतं। मागच्या 2017ला जेव्हा निवडणूक लढल्या तर त्यावेळेस त्यांच्या आणि आमचं दोघांचंही वेगळं लढण्यामुळे जे नुकसान झालं ते अतिशय मोठं होतं। तर ह्यावेळेस जर एकंदरीत आपण जर एकत्रित लढलो असतो, आज समाजामध्ये खूप भाजपच्या विरोधात आक्रोश आहे, त्या आक्रोशाचा फायदा घेता आला असता। जर अशा वेळेस असा चान्स न घेता एक राजकीय पक्षाचे लोक असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो, तर मग कुठे ना कुठे अशी शंका येते की मग तुम्हाला काय करायचं आहे। विचारी पक्षाला जर तुम्हाला दूर ठेवायचा आहे, तर याचा अर्थच कुठे ना कुठे त्या शंकेला कारण आहे। आता तुमची तिसरी आघाडी आहे। खरं तर या सगळ्यामध्ये तुम्ही इतर जे रिबाईचे गट तुम्ही वेगवेगळे गट असतात, सगळ्या गटांना एकत्रित तुम्ही निवडणूक करता। बिलकुल बरोबर आहे। आमचा एक काँग्रेस पक्षावर खूप चांगला भरोसा होता की त्यांनी आम्हाला सगळ्यांना घेऊन चालावं। काँग्रेस असेपर्यंत भाजपला कोणी तोड देणार नाही, दुसरा पक्ष तोड देऊ शकत नाही, अशी आमची मानसिकता होती। परंतु काल रात्रीपर्यंत ही मानसिकता आमची संपली, कारण काँग्रेसलाच लढायचं नाही असं त्यांना दिसते। कुठेतरी भाजपला फायदा पोहोचावा असे विविध पक्षांना दूर ठेवून असं लक्षात आलं, त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।